बुलेटिनमध्ये स्वागत। शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता सुरू करण्यात आलेली नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी पुन्हा वादात सापडलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळ नाफेडच्या गोदामामध्ये तब्बल 5000 मेट्रिक टन कांदा सडून खराब झाल्याचा आरोप करण्यात आलाय। परराज्यातून कांदा आणून खरेदीत गैरव्यवहार झाल्याचाही दावा प्रहार संघटनेने केलाय। या प्रकरणावर कृषी विभागाने आपली भूमिका मांडली आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। मी आता उभा आहे चांदवड पासून जवळ असलेल्या नाफेडच्या एका कांदा गोडाऊनवर। आपण बघू शकतो का इथे जवळपास 1000 मेट्रिक टन पेक्षा जास्त कांदा साठवून ठेवलेला आहे। मात्र हा कांदा जो आहे तो आता सडू लागलेला आहे आणि त्याची जी साईज आहे ती पण अत्यंत कमी आहे। नाफेडचा जो नियम आहे का 60 mm चा कांदा असला तरच ते शेतकऱ्यांकडून घेणार आहे। मात्र हा कांदा जो आहे तो कांदा गोल्टी आहे, ज्याला गोल्टी म्हणतात आणि याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जाते। माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचा काय आक्षेप आहे, काय आरोप आहे। भाऊ काय म्हणाल, किती कांदा आहे, तुमच्या लक्षात कसं काय आलं? अहो, काल परवा नाफेडच्या गोडाऊन मध्ये एमपीचा कांदा उतरतोय अशा अफवा आल्या होत्या। अशा अफवांनी नाफेडची प्रतिष्ठा डागाळली जाते असं नाफेडच्या ऑफिसचं स्टेटमेंट आहे। आणि मग जर ते बघण्यासाठी आलो की काय आहे नाफेडचा कांदा बघण्यासाठी आलो असता ही परिस्थिती आहे। हा बाहेरून कव्हर केलेला कांदा असा आहे आणि मध्ये पूर्ण सडलेला कांदा आहे, अळी पडलेला कांदा आहे। तुम्ही बाहेर काय बोर्ड लावलाय नाफेडच्या चंद्रेश्वर संस्थेने, त्यांनी असा बोर्ड लावलाय, कोंब नसलेला, पत्ती असलेला, रंगहीन असलेला कांदा किंवा त्याला विळी लागलेला कांदा, असा कुठल्याही प्रकारचा कांदा आम्ही घेणार नाही। कमीत कमी तुमचा यूएसजी कोणता तो 35 mm चा तुम्हाला हवाय आणि A1 कांदा तुम्हाला 55 mm चा हवाय। ह्याच्यात कुठे A1 कांदा आणि यूएसजी कांदा आहे दाखवा ना। हे सगळं गौड बंगाल नरेंद्र मोदी आणि अमित शहा पर्यंत जावं, याची चौकशी व्हावं, याच्यासाठी हा पंचनामा मी या सगळ्या संयुक्त विभागाकडून करून घेतोय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं आणि मग या ठिकाणी आम्ही हायकोर्टात या गोष्टी उचलणार आहोत। माझ्यासोबत बोलण्यासाठी कृषी अधिकारी बने, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी ही पाहणी केली, काय आढळून आलं? सर, तुम्ही पाहणी केली, काय आढळून आलं? इथे जो पूर्णपणे कांदा आहे, वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यानंतर मी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आलो। तर या ठिकाणी पूर्ण कांदा जो आहे हा जवळजवळ 70 ते 80% कांदा जो आहे तो 5 ते 10 mm 15 mm पर्यंत दिसतोय, म्हणजे एकदम लो चिंगळी कांदा म्हणतो आपण त्या प्रकारचा आहे। तसेच एकूण जेवढाही कांदा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 75 ते 80% कांदा जो आहे हा पूर्णपणे सडलेला आहे, की ज्याचं 8 दिवसात पूर्णपणे खतात रूपांतर होईल। म्हणजे हा निकृष्ट दर्जाचा खाण्यायोग्य अजिबात नसलेला कांदा इथं दिसतोय। इथे पुन्हा जी नाफेडची कांदा खरेदी आहे ती वादात सापडलेली, कोट्यावधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप गणेश निंबाळकर यांनी करून याची चौकशीची मागणी केलेली आहे। बाबू शेख, न्यूज 18 मराठी, चांदवड। पुढची बातमी बघूया आपण। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या अळीचा आणि मावा आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला। कापूस वाचवण्याकरता शेतकरी फवारणी करत असले तरी मजूर टंचाईमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। एकीकडे रोगराई, दुसरीकडे मजुरांचा प्रश्न, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून मार्गदर्शन आणि मदतीची मागणी केली आहे। चोपडा तालुक्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। मावा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे कापसावर परिणाम होऊ लागलेला आहे आणि याचा परिपाक काय? याचा परिपाक असा की उत्पन्न कमी येणार, त्यामुळे चोपडातले जे शेतकरी आहेत ते मेटाकुटीला आलेले आहेत। बातमी तुळजापुरातून आहे। तुळजापुरातील प्रमुख कळंब शहरामध्ये हे ड्रग्ज सापडलं, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। धाराशिव पोलिसांनी कळंब शहरामध्ये मध्यरात्री ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीवर कारवाई केलेली आहे आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई करत त्यांच्या हा कडचा ड्रग्ज साठा जप्त सुद्धा केलेला आहे। या कारवाई दरम्यान ड्रग्ज साठा सापडलेला आहे। ग्रामीण भागात विक्रीकरता आणलेलं ड्रग्ज पुडीत पॅकिंग करून विक्रीकरता पाठवलं जात होतं। पोलिसांनी धाड टाकली आहे। राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर कळंबमध्ये मोठा ड्रग्ज साठा सापडला, त्यामुळे 2 आरोपींसह लाखो रुपयांचा माल स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केलाय। कळंब पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढची प्रक्रिया सुरू आहे। यात पकडलेल्या आरोपींकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, तुळजापुरामधल्या ड्रग्ज प्रकरणाविषयी एवढा गाजावाजा झाला, एवढी कारवाई होत होती आणि आता कळंबमध्ये हे ड्रग्ज सापडतंय, काय अधिक माहिती?
सुवर्ण, नक्कीच तुळजापूरचं ड्रग्स प्रकरण हे राज्यभर नाही तर विधानसभेत सगळीकडे गाजलं होतं. त्याच्यामधला मुंबईपर्यंत त्याचं कनेक्शन उघड झालं होतं. मात्र आता धाराशिव जिल्ह्यातच कळंब शहरात देखील ड्रग्स साठा सापडल्याची आपल्याला माहिती आहे. काल मध्यरात्री जे आहे ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जे कर्मचारी जे आहे ते कळंब शहरात ड्रग्स साठा जो आहे तो जप्त केलेला 2 आरोपी देखील ताब्यात घेतलेले आहेत. हे सगळं ग्रामीण भागात पुढ्या पॅक करून हे ड्रग्स पुरवलं जात होतं असा संशय होता आणि त्याच ठिकाणी ड्रग्स पॅकिंग केल्याच्या ठिकाणीच पोलिसांनी ही धाड टाकली. 2 आरोपी घेतलेले आहेत. ड्रग्स देखील ताब्यात घेतल्याची आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरती रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही कळंब पोलीस करत आहे. मात्र सुवर्ण, शहरात आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ड्रग्स पकडल्याच्या अनेक घटना पाहिल्या, त्यामध्ये तुळजापूरमध्ये पाहिल्या होत्या. मात्र आता ग्रामीण भागात कशा पद्धतीने ड्रग्सचा सप्लाय होतो, कशी हे ड्रग्स पुढे पाठवलं जात आहे याचं रॅकेट या माध्यमातून उघड होण्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की बीड असेल, सोलापूर असेल किंवा धाराशिव असेल याचं एक रॅकेट परंड्यात काही दिवसापूर्वी सापडलं होतं. आता त्याचे या कळंब शहरात हे रॅकेट सापडल्यामुळं कळंब शहर तसं जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात मोठं शहर आहे आणि याची कनेक्टिव्हिटी लातूर, बीड या शहराशी जोडलेली आहे. त्यामुळे निश्चितच याची कनेक्शन पाळमुळं कुठवर आहेत हे पोलिसांना तपासण्यासाठी 2 आरोपीची मदत लागणार आणि पोलीस त्याचा देखील आता तपास करतायत. मात्र सुवर्ण, तुळजापूरचं रॅकेट घातल्यानंतर आता कळंब शहरात हा ड्रग्स साठा सापडल्यानं एक मोठी खळबळ उडायचं पाहायला मिळतंय. सुवर्ण, नक्की. बालाजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुण्यामध्ये चहाच्या टपरीला भीषण आग लागली. हंडेवाडी परिसरात असणाऱ्या चहाच्या टपरीला ही आग लागली. रात्रीची वेळ असल्यानं सुदैवानं मोठी हानी टळली. या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही. दुकान मात्र जळून खाक झालेलं आहे. तर मुंबई जवळचं उपनगर अंबरनाथ, या अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयाला गळती लागली आहे. ठिकठिकाणी छत गळतंय. तब्बल 35 कोटींहून अधिक खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत बांधली. ही इमारत उभारून अवघे 2च वर्ष झालेत, तरी देखील इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत त्यामुळे नक्कीच शंका उपस्थित होते. गळती लागल्यानं अनेक भागातील पीओपी निघालेला आहे. भिंतींना अनेक ठिकाणी ओल आलेली आहे. त्या आता जुनाट दिसू लागलेल्या आहेत आणि त्यातून नंतर या गोष्टीचा जो दुर्गंध येतो, वास येतो, तो अजून वेगळा, तो अधिक त्रासदायक असतो. छतातून पाणी गळत असल्यानं एका ठिकाणचा प्रवेशद्वार नागरिकांकरता बंद करावा लागलेला आहे. 35 कोटी खर्च केले आणि 2च वर्षापूर्वी ही इमारत बांधली अंबरनाथ पालिकेची आणि त्याच्याच मुख्यालयाला गळती लागलेली आहे. मग जर 2च वर्षात काम असं होणार असेल, त्याला गळती लागणार असेल, पीओपी लगेच खराब होणार असेल, तर मग काम कुठल्या दर्जाचं केलं असा प्रश्न आता विचारला जातोय. पडक्या इमारतीची दृश्य नाही आहेत, तर ही इमारत आहे अंबरनाथ नगर परिषदेची. ही इमारत बांधण्यासाठी तब्बल 35 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र पावसाळ्यात या इमारतीच्या छतामधून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पाणी गळतं आहे. पीओपी आहे ती देखील कोसळलेली आहे. अनेक ठिकाणी ओल मारलेला आहे. स्लॅबला आपण पाहू शकतो. सध्या हा प्रवेशद्वार नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे, कारण खाली मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्याच्यामुळे एखादा व्यक्ती, वृद्ध व्यक्ती घसरून या ठिकाणी पडू शकतो, अपघात होऊ शकतो, दुर्घटना होऊ शकते. त्याच्यामुळे हा प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे. सध्या बाहेर पाऊस नाही आहे, असं असताना देखील या इमारतीच्या छतामधून पाणी गळतं आहे. त्याच्यामुळे 35 कोटी रुपये खर्च करून जर ही इमारत बांधली गेली असेल तर तिच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ठेकेदारानं नक्की काय काम केलं? नागरिकांच्या कर स्वरूपात हा 35 कोटीचा खर्च केला गेला, तो वाया गेला का, असा सवाल सध्या अंबरनाथकर विचारताना दिसत आहेत. गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, अंबरनाथ.